गुड मॉर्निंग. सो डे 3 नाही, या घरात सेकंड पूर्ण. ओके, डे 3. सो आज आम्ही चाललो आहोत बालिताईकडे जेवायला. माझी आत्याची मुलगी जी की आमच्याजवळच राहते 5-10 मिनिटावर. सो ती 2-3 दिवसापासून कंटिन्यू बोलत होती राणी जेवायला ये, पण आम्हाला वेळच मिळत नव्हता. सो आज आम्ही जाणार आहोत तिच्याकडे जेवायला. सो ब्लॉग कंटिन्यू करा. बाय कुठे बसला सारंग माऊला नो नो कल नो 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 नो. ए बाई माऊ इथे करणे नो 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 नो. त्याला मज्जा आली त्या गाडी. दादाला पाहते, दादा कुठे गेला. दादानी काय काय आणली ना बाई. जेवण रेडी आहे. काय झालं पुढे नाही, मी त्याच्या समोर आली म्हणून रडतोय तो. हो ओये जा बेबी सोबत खेळ जा. जा बेबी इकडे. बेबी काय करतोय बघ जा एकदा. सो बालिताईच्या घरी आलो आहोत. मस्त पोटभर जेवण झालं. सारंग इकडे झोपलेला आहे आणि हे बाकी सर्वजण बाहेर बसून गप्पा मारतात. मी इथेच थांबली कारण की सारंग झोपलं आहे. सो बेडवर ठेवले त्याला. गिस पडायची वगैरे भीती वाटते. सो मी थांबले इकडेच. हां, आज पाहुणे येणार होते इव्हिनिंगला आमच्याकडे डिनरसाठीच, पण नेमकं त्यांचं कॅन्सल झालं. यांचे फ्रेंड येणार होते आणि त्यांचे हॅबील येणार होते, पण ते कॅन्सल झालं. आता अजून एक फ्रेंड येणार आहे, पण ते नाश्ता वगैरे करूनच जातील. सो आता इथून मामीकडे जाणार आहोत. मामी शेजारच्याच बिल्डिंगमध्ये राहते माझी, तर मग मामीकडे पण जाऊ. 5-10 मिनटं थांबू आणि मग घरी जाऊ आम्ही. आता थोड्या वेळ इकडेच थांबू कारण की सारंग झोपलेला आहे, तर तो उठल्याशिवाय काही करून हलता येणार नाही. सकाळी तो 5:30लाच उठला होता आज आणि इकडे बसून झोपलाच नव्हता. आत्ता 4:30 वाजले, तो आत्ताशी झोपला आहे. सो बघूयात कधी उठतो आहे, मग त्यानंतर आम्ही निघू. घरातलं तर मोस्टली सगळ्या गोष्टी आवरून झालेल्या आहेत. थोडंसंच बाकी आहे, तर ते होऊन जाईल. मे बी उद्या आम्ही गावाला जायला निघणार आहोत, तर ते समजेलच ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे. अजून आमचंच कन्फर्म नाही आहे, पण आमचं चाललं आहे की उद्या जाऊयात, तर ठरवूयात आता. सोना आमच्याकडे एक नवरदेव आहे. आमच्याकडे एक नवरदेव आहे. कोणाकडे जर पोरगी असेल तर सांगा. टाकलं ना तुम्ही गोड नवरदेव. कॅमेरा बाबा एवढा महागाचा कॅमेरा. हा बापरे, माझ्या कॅमेऱ्याला काय केलं या पोराने. मामाला पकडलं तर ना हा आमचा एक नवरदेव आहे. मस्तपैकी हायटेड आहे. तुम्ही हाईट बीट बघून घ्या. अशी एवढ्या हाईटची जर कोणती नवरी असेल शपथ आहे माझी. मस्करी करतोय आम्ही. मस्करी करतोय नाही, पण मी मस्करी करते. म्हणजे तुला बायको पाहिजे. नाही टाकत नाही टाकू नको. नाही टाकत. मेमरीसाठी ठीक आहे. हा मेमरीज साठी मग ते डिलीट होऊन जाईल ना. मी ब्लॉग मध्ये टाकून देते माझ्या मेमरीज. मला सेंड करून देते. दुसरा नवरदेव आमचा छोटावाला तो बाहेर गेला, लगेच कॅमेरा ऑन केला. तर बरं नाही वाटलं तुला अजून. बिचारा. आई आणि मामा पण आज घरी आहे, तर आई मामा मामी ते सगळेजण गप्पा मारत बसले. अपलोड ते इथे बसले. आजीला कशी वाटली मुंबई. आजीला छान वाटली मुंबई. छान. आपली माणसं, आपली मुंबई. हो ना. म्हणून आजी चालली उद्या गावाला लगेच. बाबासाठी चालली. बाबाची जर जेवणाची सोय असते तर आजकाल गेली असते. आजीला वाटत नाही का
उद्या आजी जाणार ले शाळेत बाय ए शाळा ए शाळा आजी जाणार आहे उद्या लिए वरती मेट्रो जाओ जाओ पीछे से जाओ दादूस इथे आहे ना नाही नाही ते सीएनजी वाले असते ए शरण सो नितीन वगैरे निघले करमतंय का आता आता करमतंय आता फ्रेंड्स घरी येणार आहे ना आमचे आता करमतंय आले 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 वाटतं खरंच आले आवाज येतो बरं कुठे कसं वाटतंय आम्ही आलो इथे 10 तारखेला आज आहे 13 तारीख हे लगेच उद्या गावाला जायला म्हणतात जाऊ आपण गावाला थोडं मोकळी हवा पाहिजे इथे त्याचा जीव गुदमरतोय म्हणताय गुदमरतोय नाही जरा हवामान जरा दमाटे हां त्यांना मोकळा श्वास घ्यायचा आहे सो उद्या आम्ही जाणार आहोत आईंना सोडायला गावाला देन माझ्या माहेरी पण जाणार आहोत सो नितीनचे फ्रेंड्स आले ते घेऊन आले आमच्यासाठी सो भेंडी बनवायची आहे आज धुवून ठेवलेली आहे सुकायला आता भेंडी बनवेल दूध तापवून ठेवले यांचे फ्रेंड येत आहेत एक जण आला आहे एक जण यायचं बाकी आहे सो त्यांनी असं मस्त स्वीट आणलं आमच्यासाठी आता मी लागते स्वयंपाकाला यो त्याला जायचंय आतमध्ये हो जय जय नो 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 सो पद्मनाभ दादा आलेत आणि विनायक दादा आलेत घरी पद्मनाभ दादा हे आहेत ज्यांनी गाव सुटेना हे सॉन्ग गायलेलं आहे परत सागर शुभाचं होणार हे सॉन्गसुद्धा तर ते खूप खास फ्रेंड आहेत नितीनचे तर ते आता आलेत घरी ह्यांचा सेटअप व्यवस्थित सेट करायचा आहे त्यासाठी आता मी त्यांच्यासाठी पोहे बनवते सो आत्ता वाजले आहे रात्रीचे 11:30 सगळेजण गेले पाहुणे आले होते आज पद्मनाभ दादा आले होते आणि विनायक दादा आले होते आणि पद्मनाभ दादांचे आईवडीलसुद्धा आले होते सो आजचा इव्हिनिंग माझा पूर्ण बिझी गेला पद्मनाभ दादा थांबले होते ते जेवण करून गेले आईबाबा आले होते पण ते जेवायला नाही थांबले कारण त्यांचं बाहेर दुसरं पण काम होतं सो ते येऊन आम्हाला भेटून गेले सो खूप छान वाटलं आजचा दिवस खूप छान होता आम्हीसुद्धा बारीताईच्या इथे गेलो होतो तिथे पण छान आमचा टाईम स्पेंड झाला त्यानंतर मामाच्या इथे गेलो तिथे थोड्या वेळ थांबलो तिथून घरी आलो मग घरी आल्यानंतर आमच्याकडे पाहुणेच होते आता 11 वाजता सगळेजण गेले सो ओव्हरऑल खूप छान दिवस होता आजचा मला जेवढं जमलं तेवढं मी शूट केलं आता उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि उद्या जायचं आहे आम्हाला गावाला आईंना सोडायला सो तो व्लॉग पण मी अपलोड करेल तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा